न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। साप्ताहिक महाराष्ट्र सपूतच्या वर्धापन दिनानिमित्त दिनदर्शिका प्रकाशन समारंभ आणि मान्यवरांच्या सन्मान सोहळा। नागपूर येथे साप्ताहिक महाराष्ट्र सपूतच्या वर्धापन दिनानिमित्त दिनदर्शिका प्रकाशन समारंभ आणि मान्यवरांच्या सन्मान सोहळा 1 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले असून साप्ताहिक महाराष्ट्र सपूत पत्रकारितेची यशस्वी 12 वर्षे पूर्ण केलेली आहेत। याप्रसंगी निष्पक्ष व निर्भीड पत्रकार आणि ग्रामस्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सरपंच, सचिव, सामाजिक संस्था यांच्या सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला होते। तसेच सरपंच ग्रामसेवक या पुढाकार घेऊन गावात निधी कसा उभारता येईल याकडे विशेष लक्ष देऊन विविध विकासोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करावे। भारतीय लोकशाही अधिक सक्षम बनवण्यासाठी ग्रामविकासाचा पाया मजबूत असायला हवा, यासाठी विद्यमान सरपंच यांनी अधिकाधिक जनजागृतींची मोहीम हाती घेऊन आपल्याला असलेल्या अधिकाऱ्यांचा पुरेपूर वापर करावा, असे IAS कुश मोटवानी यांनी केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष IRS उपयुक्त आयकर विभाग, भारत सरकार अनिल खडसे, विशेष उपस्थिती IAS भारतीय प्रशासनिक सेवा कुश मोटवानी, प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनोद जीवतोडे, गुरुजी, महाराष्ट्र सपूतचे आयोजक संपादक प्रवीण डागळे, कार्यकार संपादक सेवकराम राऊत, सहसंपादक दिवाकर कडू, उपसंपादक राजू कांबे हे प्रामुख्याने उपस्थित होते। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट।